हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज आम्ही चाललो कोळीणबाईला। कोळीणबाई कुठे आलं आहे? अलिबागमध्ये नागावाक्षीला कोळीणबाई म्हणून हॉटेल निघालं आहे। खूप छान आहे, रीलवरती व्हायरल आहे ती। तर आम्ही तिकडे चालले, आम्ही वुमन्स डे सेलिब्रेशन करायला आणि आमचा पूर्ण ग्रुप आहे सेंट मेरी ग्रुप। तर आम्ही आता निघालो आहे। करंजावरून 10ची लॉन्च आहे, मग 10च्या लॉन्चने आम्ही सर्व निघणार आहोत आणि करंजावरून तिकडून रेवासवरून नंतर मग बस किंवा काही रिक्षा वगैरे ऑटो वगैरे करून किंवा गाडी वगैरे करून पुढचा प्रवास करणार आहोत। आणि आता जस्ट निघायच्या तयारीत आहोत, म्हणून सकाळपासून जरा मला वेळ नाही मिळाला ब्लॉग करायला आणि आता जस्ट सुरुवात करते। दिवसभरात बघा तुम्हाला अपडेट मिळतील आणि मी ग्रुप पण टाकते माझा कसा आहे, काय आहे, किती एन्जॉय करते वगैरे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही पण एन्जॉय करा। बाय बाय, आता पुढे गेल्यावर भेटू आपण। हाय फ्रेंड्स, आता आम्ही निघालोय लॉन्चमध्ये, करंजाच्या लॉन्चने निघालोय। आता आम्ही करंजा लॉन्चमध्ये बसलो। सगळ्यांनी हाय करा का? सगळ्यांनी हाय करा। जेवलीस ना? बॉगल बिघडला मस्त काय नाही, फक्त हाय करा। आता आम्ही निघालो, सगळ्याजणी जमलो, सगळ्याजणी जमून आता आम्ही निघालो करंजाच्या लॉन्चनी। करंजावरून आता रेवासला जाणार, रेवासवरून पुढे आता बघू काय मिळते, मग त्याची पण व्हिडिओ काढणार। हाय कर। आता तिकीट काढल्यावरती आम्ही पुढे जाणार। किती जण आहेत बघ। आता आमची लॉन्च पण सुटलेली आहे। बाय बाय फ्रेंड्स, आता पुढे भेटू आपण। रिवर्स धक्क्याला, आता रिवर्स धक्क्याला आम्ही उतरणार। इथे रिवर्स धक्का आलाय, हे बघा मस्त छान दुपारचा व्ह्यू दिसतोय। चला उतरा सगळ्यांनी, चला उतरा उतरा। मी पण का मला तोंड नाही दिसत। इकडे बघा, इकडे बघा। चला रेवस धक्का आलाय, आता रेवस धक्क्यावर उतरायचं। मस्त काम चालू आहे इथे रेवसला। हे ब्रिजचं काम चालू आहे बाजूला, किती वर्ष झाले ब्रिजचं काम चालू आहे। तो ब्रिज गंजलाय पण काम पूर्ण झालं नाहीये। काढ फोटो बिटो काढ जरा, काय एक साईडला गाडी आले बघ। आता आम्ही रेवसला पोचून आता आम्ही बस पकडतोय। ही आमची बस लागले, अलिबाग बस, आणि आता आम्ही त्या अलिबाग बसमध्ये चाललोय। ब्लॉग चालू आहे माझा। चला बसा सर्वांनी, तिकीट तिकीट तिकीट। कोण का? सगळे एकत्र बोलू.
हो घे तिला मला पण तिला पण चिंच चांगलं लागतं. चिंच हा गोडे वेगळी लागतात ग. शाळेपासून मला वाटते आजच बसलं. यू लेडीज यू नो काय खातात तर चिंचा. आता काय झालं माझा व्हिडिओ काय त्या प्रणालीला जादू केली पूजा. चला आता आम्ही अलिबाग स्टेशनला आलो. अलिबाग एसटी स्टँड. बाबा असिस्टंट भारी आहे एकदम. मॅनेजरचा पगार आहे का बिन पगार आहे. पैसे नाही 1000 रुपये. चला एसटी स्टँड आला. चला ये चला उतरा. तुम्ही पिकनिकला आलात वाटतं. खूप छान आहे. अलिबाग करा एन्जॉय करा. आम्ही पण आलेलो. इज डॉक्टर ओनली लेडीज. एक पण पुरुष नाही. वुमन्स डे सेलिब्रेशन. चला फायनली अलिबाग एसटी स्टँडला आलोत. आता उतरा सगळ्यांनी. बाकीच्या मेंबर उतरतात. कम कम. ए अजून कुठे पिल्लू. अच्छा ये तू. ती अडकले. आता आमची पूजा उतरते. पौर्णिमाचा असिस्टंट उतरतोय. चला आता रिक्षा पकडू आपण. हा अलिबाग एसटी स्टँड आहे. आम्ही आता इथे केव्हापासून आम्हाला कोळींबाईला जायला आम्ही रिक्षा बघतोय पण ती आम्हाला सापडत नाहीये. कुठे थांबते कुठे मिळेल याची. एका ठिकाणी आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की पुढे जा म्हणाले. आता आम्ही अलिबागमध्ये हरवलोत. आमचा एक मेंबर पुढे गेलेला आहे रिक्षा शोधासाठी. आमचा मॅनेजर नुसताच धावतोय थांबतच नाही. मस्त कांद्यांच्या माळा आल्यात अलिबागमध्ये. किती बोलले किती. 250 रुपये कांद्यांची माळ आहे. कांदा मोठा आहे. येताना घ्या येताना. हा येताना इथेच येऊ. आमचा मॅनेजर नुसताच धावतोय. कुठेतरी आवाज येतो. प्रणाली कुठे आहे ते. येते मग तिकडं. नुसती हाका मारते प्रणाली. नीट रोड क्रॉस कर. केव्हापासून आम्ही बघतोय रिक्षा पण आम्हाला मिळत नाहीये. चला फ्रेंड्स आता आम्हाला फायनली रिक्षा मिळालेली आहे आणि आता मी ही गाडी केलेली आहे. आमचे ड्रायव्हर काका आहेत आणि आता मी ही गाडी केलेली आहे. या सगळ्या जणी पाठी बसल्यात आणि मी पुढे बसलेली आहे व्हिडिओ काढण्यासाठी. आणि आता मी व्हिडिओ काढते आणि आता मी निघालो. आता मी तुम्हाला जाताना आता रस्ता वगैरे दाखवते कसा आहे आणि कोळींबाईची एंट्री दाखवते. ओके बाय बाय. किती किलोमीटर आहे इथून. 14 किलोमीटर आहे का. नागावाक्षी मध्ये आहे ना हे कोळींबाई हॉटेल.
प्रॉपर नागावमध्ये आहे काय? स्पेशल अवॉर्ड द्यायला लागेल. उद्या मला अवॉर्ड पाहिजे. मॅनेजरला फक्त एक फोन कर तू, नाही आली तर मॅनेजरचं नाव बदल. अशी सिस्टीम असून सुद्धा ही बाई लगेच फिरताय जायला. मॅनेजरची खरं आहे, आम्ही हिला नेलती मॅनेजरला पुन्हा आणायला माझ्या पोराच्या जायवलाची. मॅनेजरचा दम काढला. थँक्यू बोला का तर मॅनेजरला नाव ठेवतोय. मॅनेजर एक फॅनवर गेली दादरला. मग फोटो पण आहे, असं पण नाही. इकडे घे आम्हाला येताना तिकडून काय मिळेल काय? रिक्षा वगैरे एवढा मॅनेजर करताय तरी हल्ली मॅनेजरला डिमांड नाही पाहिजे. स्पेशल अवॉर्ड देईल. मी आणलेलं ते आता याला 120 घेतं माझ्याकडे. फोटोग्राफर मॅडम बोला बोला. असते मी दिवसभर उन्हात असते. दिवसभर इकडे रोज कुठे आवाज म्यूट करून टाका. हा नाही ना, हा म्यूट करून गाणी टाकतील ना. नाही हे नाही, आपला आवाज नाही ठेवत. ते लोक वेडी होती. आपण आता कोलिंबाच्या रोडला आहोत. आता आपण इथून टर्न घेतलेला आहे. आता कोलिंबाच्या रोडला चाललो. आम्ही रोज रील बघतो. रील बघून बघून फेमस झाली. आम्हाला उरणला मच्छीच नाही. मोठीवाली लोक आहेत आमच्या गाडीमध्ये. तंदूर कर, काय पण कर. तंदुरी बनवलेली. तंदूर सुरमई छोटी गलत असं वाटतंय. तिला सरळ बसव आणि खिडकीत बसव वाऱ्यावर. नाही तिला बस मध्येच ती वासाने कसले कसले वास सकाळी येतात ना, सेंटचे वगैरे. आता आलं मला. मी आली ना बाजूला. अशी हवा एकदम स्ट्रॉंग. जावेनी प्रेमाने भाऊनी प्रेमाने एकदम फ्रेश वाटतंय. गाडीमध्ये बसलेला तेवढा फ्रेश. अगं बाजूची माणसं बेशुद्ध. नाही ते कुठे असं काय असेल. आमचा अत्तर आम्ही मस्जिदची माणसं आहोत. आम्हाला अंतर लागतंय. प्रायव्हेट तिथं खाली. इथून किती लांब आहे? ए कोलिनबाई आला आपला. अबा कोलिनबाई. फायनली कोलिनबाईला पोहोचलो. 5 मिनिटं चालत जाऊ शकतो ना. पाठीमागे खेचा हँडल धरून. उतरा. कोणचे 12 वाजले? हा मॅनेजरला येऊ दे.
शॉप आहे आणि इथे बसण्यासाठी जागा आहे. हे आमचं एक मेंबर पाळण्यात बसलंय, छोट्या पोरांसारखं पाळण्यात बसलाय. मी हाय कली सली अडली या मुंबईच्या किनारी, जाऊ बाजारी. तेच बोलते माझा कोणतरी काढा. इथे सिटिंग पोझिशन आहे बसण्यासाठी, छान आहे इथे. आणि आज काही टेबल रिझर्व आहे, त्याच्यामुळे बसायला जागा नव्हती म्हणून आम्ही आता तो टेबल बुक केला आहे. आणि हा आमचा एक मेंबर तयारी करतोय. थोडीशी फक्त तिला दे. त्या पोराला काय पाहिजे ते द्या. कशाला हातानेच खाणार आहेस ना? नाही तोडते ना असं हाताने. चिंबोरी चमच्याने कशी खा. नंग्या खाणारा नंग्या दे, पांगडा हे दगड घ्या तर चिंबोरी तोडायला. देवा, लोक बोलतील कुठून आल्यात. हा आमचा मॅनेजर. त्यांना हाय कर. आम्ही तुमच्या रील बघून इकडे आलेलो आहोत. बोल तू बोल. ह्या आमच्या स्पेशल कोळीनबाई नलिनीताई. आज त्यांच्यासाठी आम्ही आज उरणवरून खास आलोत आणि त्यांना भेटायसाठी आम्ही खूप एकदम आमची आतुरतेने खास भेटायची इच्छा होती. खूप दिवस प्लॅनिंग चाललं होतं आमचं तुम्हाला भेटायसाठी. आणि उरण आणि मोरा पार करून आम्ही इकडे आलो होतो तुम्हाला भेटायला. त्याला कोणाला काढा सांगा तुम्ही. इथे आमचा टाईम पास चालू होता. इथे होळी होती आणि होळीवर आम्ही सगळ्याजणी मस्तपैकी फोटो काढले, शूटिंग केली. कोळीनबाईचं शॉप, सगळं मसाल्याचं शॉप. आमच्या ह्या सगळ्या मेंबर आता शॉपिंग करतात, छान छान शॉपिंग करतात. मसाला घेतात, कोण पापड घेतात. इथे छान छान लोणची आहेत, मसाले आहेत, पापड आहेत. कोणाला काय काय घ्यायचंय ते बघा. आता शमा आईस्क्रीम घेणार आहे. केक घेते काय? शमा केक घेते. हां, प्रतीक्षा स्पेशल आईस्क्रीम, शमा स्पेशल केक. आणि आता बोलते घरी चल अशी बोलते ती. फ्रेंड्स हा बघा, हा शॉप आहे. इथे तुम्ही येऊन विजिट करू शकता. इथे छान छान मसाले आहेत, थोडे महाग आहेत पण आहेत. टेस्ट करायला काही हरकत नाही, घ्यायला घेऊन बघा कसं वाटते ते. चिंच आहेत, गोळ्या आहेत, पेपरमिरच्या गोळ्या आहेत, काय काय आहे घेऊ शकता तुम्ही. काय हवं ते घेऊ शकता. नागावची वाडी. चला आता आम्ही कोळीनबाईवरनं निघालेलो आहोत. आता तिथून निघून आम्ही चाललोय नागाव बीचला. जरा बीचवर जाऊन बघतोय आहे पाणी आहे का नाही. तर बीच मध्ये जाऊन बघतोय. बीच में जाके देखेंगे पानी है क्या नहीं. खूप ऊन आहे.
तुमचा काय धंदा होता रे? कधी कधी तुला सांगू ती जी ऍड झाली त्याच्यापेक्षा बाकीकडे चांगलं असेल. हां फक्त होय नावाप्रमाणे. पौर्णिमा पूजा बाकीकडे ना त्याच्यापेक्षा चांगलं असेल. कुठली कुठली ऍड झाली ना म्हणून. नाव अगं नावानी फक्त नाव आहे ना त्याला. हां सकाळी आज मला समजलेलं सकाळी फक्त नाव आहे बाकी नाहीये. नाही ते काय तो सगळा कच्चा आणि बच्चा. उन्हात उभ्या राहा आणि शिजवा. इमाने गो आता घरी गेला रील दाखवेन तुम्हाला. इमाने गो झाला विमान. चला आता पुढे गेल्यावरती आम्ही तुम्हाला भेटू बीचवर. फ्रेंड्स आता आम्ही नागाव बीचला चाललो. नागाव बीचला जाताना आम्ही रिक्षा ऑटो केली. ऑटो करून मग आम्ही पुढे नागाव बीचला चाललो आणि आता त्याच्या पुढे जाऊन थोडंसं एन्जॉय करून मग निघणार आहोत. आता निघायचं प्लॅनिंग कसं आहे, कुठे जायचं, कसं जायचं ते अजून ठरवलं नाहीये. पुढे गेल्यावर डिसाईड करणार काय गाडी करायची का बसने जायचं, स्पेशल रिक्षा करायची का ते नंतर पुढे गेल्यावर डिसाईड करणार आम्ही. सध्या तुम्हाला माझा आवाज येत नसेल पण पाठीमागे खूप गोंगाट चालू आहे मुलींचा. आता इथून 15 मिनिटाच्या अंतरावर नागाव बीच आहे. ब्लॉग चालू आहे माझा आणि पाठीमागे नुसता गोंगाट चालू आहे. मला वाटतं 6 वाजले. 15 मिनिटं नसते गेले आपला जास्त गेले असते चालत चालत. समोर एक बीच होता पण तो छोटावाला आहे. हा मेन बीच आहे. आपण आता मेन बीच वर चाललोय नागाव बीच. नागाव आणि अक्षी सोबतच बाजूबाजूलाच आहेत का? अक्षी पुढे आहे ना. सर्वात भारी बीच आहे काशीत. हो किहीमचा पण किहीम ना. पण त्याचं पाणी पण वेगळं आहे. ब्लू कलर जातो आम्ही. ते अलिबागचं कोणतं बीच आहे ते काशीत का नाही ना. काशीत इकडे पुढे 20 किलोमीटर पुढे किहीमला ना ते काशीत बीच. आणि सगळ्या बीचवर गेलो म्हणून लक्षात नाही की कुठला. जास्त फिरायला पॉईंट बोलले तर ह्या साईडला 7 ते 8 पॉईंट आहे. फायनली आम्ही नागाव बीचवर आलो. हे तिला मारा आणि घ्या काढून. अगं 180 रुपये काढून ते. चला आलं. काय करायचं कॅमेरा पण हलतोय. माझा बॅक कॅमेरा चालू आहे ना.
आम्ही इथे घोड्यावर जायचं पाण्यातून म्हणजे एकदम नवीकरणासारखा दिवस होता आता. छान वाटला आम्हाला, खूप मजा आली आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी खूप एन्जॉय केला. हा कॅब घेतला परत घेतात ते. फायनली माझी कॅब भेटली. शनिवार रविवार गर्दी जाम असते. ए घोड्या कॅब उचल. गौरी थांब रे. ए घोड्या ए गौरी कॅब उचल. मी 2 मिनिटं उभी राहा. इथं मी घेतो. इथं उभी राहा. दे माझ्याकडे. रशी केचरीचा नाही मी धरले. फ्रेंड्स, हा नागाव बीच आहे. हा आता नागाव बीचवरून आम्ही निघालोत. फायनली आमची नागाव बीचची पिकनिक झालेली आहे. आता आम्ही उरणटायला निघालोत. परतीचा प्रवास रिटर्न. तिथे आम्ही गाडी थांबवून ठेवलं आहे, बुक करून ठेवलं आहे. आता तिथून बसणार आणि मग डायरेक्ट रेवाज देखायला जाणार. मजा आली? मजा आली का? पूजा एन्जॉय केलास? खूप. फोटो किती कमी काढले. आम्हाला फोटोज नाही काढून दिले. काय झालं तिला? हात धुतले तिला फेकून टाकायचं नवीन खेळ उरण वर्षी ना. हा उरणला मस्त माहिती आपल्या. ए ती बघ कोलिन राहिली. आता आम्ही इथून निघालो आणि आता मी व्यवस्थित करंजाची लॉन्च करली आणि आता आम्ही म्हणजे घरी यायचं केलं. फायनली आजची पिकनिक छान झाली, मजा केली, मस्ती केली, खूप एन्जॉय केला आणि खूप दिवसापासून आम्ही ठरवलं होतं की कोळींबाईला जायचं आणि आज फायनली आणि असं आम्ही मज्जा करून आता आमचा पिकनिकचा दिवस संपला आणि दी एंड झाली आमचं.